नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसालेदार गवारीची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी। घरातली सगळीजण साठवून पुसून खातील एवढी टेस्टी ही भाजी होणार आहे। तर यासाठी सर्वात पहिले मी इथे गवार घेतलेला आहे, पाव किलो म्हणजे 250 ग्राम गवार घेतलेलं। तर ही गवार अशी आपल्याला तोडून घ्यायची, पहिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग हे तोडून घ्यायचे, अशी कट करून घ्यायचे आहे। आता यासाठी मी इथे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकला आहे। आता ही सगळी गवार जी आपण तोडून ठेवली ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे असंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण। जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला फ्राय करायचं आहे, फास्ट गॅस करू नका, नाहीतर ती वरून जळून जाईल आणि आतमध्ये कच्ची राहणार, व्यवस्थित ती फ्राय होणार नाही। तर आपल्याला मंद आचेवरती फ्राय करून घ्यायचे। आता हे तुम्ही पाहू शकता गवारीचा कलर चेंज झालेला आहे आणि थोडंसं लालसर झालेलं आहे। आता हे आपण एका साईडला काढून ठेवूया। आता हे सगळं गवार आपण साईडला काढून ठेवल्यानंतर ह्याच पॅनमध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे 2 टेबलस्पून आणि मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर भाजीसाठी ऑइल घेतला आणि मग ह्याच्यामध्ये आपण राई टाकणार आहोत। राई अर्धा टेबलस्पून आणि त्याचसोबत जिरं पण टाकूया, जिरं थोडंसं त्याच्यापेक्षा कमी टाकूया। आणि आता हे तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा मी घेतलेला आहे, मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतला आहे, आणि कढीपत्ता। हे सगळं व्यवस्थित आपण हलवून घेऊया, परतून घेऊया याच्यामध्ये। आणि हे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया। टॅमॅटो घेतला आहे मी, एकदम छोट्या साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे, आणि लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे 6-7 अशा, आणि मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला टॅमॅटो कांदा वगैरे व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। आणि मग ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहोत। मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट, धणा पावडर, हळद पावडर, जिरा पावडर थोडीशी घेतली, गरम मसाला थोडासा घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलेला। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये ह्या कांद्यामध्ये सगळं मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण ते चिटकू नये म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित हलवून घेऊया आणि थोडंसं मसाल्याला शिजून देऊया। आणि थोडंसं शिजल्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जी गवार आपण फ्राय केलेली ती आपण गवार ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। गवार पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, अगदी मसाला वगैरे हे व्यवस्थित सगळे हे जिन्नस एकत्र करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी मी इथे गरम पाण्याचा वापर करणार आहे, गरम पाणी अर्धा ग्लास मी याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे व्यवस्थित मसाला एकत्र झालेला आहे, अर्धा ग्लास असा मी पाणी याच्यात टाकलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून पाणी वगैरे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चम्मचने थोडं हलवून घेतल्यानंतर मग हे झाकण लावून ठेवूया 5 मिनटासाठी तरी आपल्याला झाकण लावून हे शिजवायचं आहे। आता 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी शिजलेली आहे। आणि आता ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित चम्मचने परतून घेऊया, हलवून घेऊया व्यवस्थित। आणि मग ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहे, मी ओला नारळाचा असा किस करून घेतलेला, मी किसून घेतलेला आणि तो 3 टेबलस्पून असा टाकलेला आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये एकत्रित करून घेऊया आणि चम्मचने परतून घेऊया हे सगळं। आणि आता हे 2 मिनटासाठी तरी आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे। आता 2 मिनटानंतर आपली ही भाजी आता प्रॉपर तयार आहे सर्व करण्यासाठी। आता याच्यावरती आपण चम्मचने हलवून घेऊया व्यवस्थित आणि मग ह्याच्यावरती आपण कोथिंबीर थोडीशी टाकणार आहोत। या भाजीला अजिबात वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटात ही भाजी तयार होते आणि टिफिनसाठी तर आपण इझिली घेऊन जाऊ शकतो। चपाती असो किंवा वरण भात खूपच अमेझिंग लागते। अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते, जास्त पण आपली ह्या भाजीला वेळ लागत नाही आणि खूपच झणझणीत आणि रसरशीत अशी भाजी आपली तयार होते। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती भारी आलेलं आहे आणि याच्यामध्ये खोबरं टाकल्यामुळे अजूनच ती भारी आहे। तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी शेंगदाण्याचा पण वापर करू शकता, पण खूपच भारी झालेली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कळवा। आणि
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप सम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.